बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातली संभाव्य लढत पाहता शरद पवारांकडून बेरजेच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे। मनसे नेते वसंत मोरे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। निमित्त जरी मैदानाच्या आरक्षणाचं असलं तरी सुद्धा भेटीमागे राजकीय संदर्भ नक्कीच आहेत। बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवारांमध्ये सामना रंगणार हे जवळपास आता निश्चित झाले। त्यामुळे आता आपल्या लेकीसाठी थेट शरद पवार मैदानात उतरले। पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेतल्या। निसर्ग कार्यालयात ही बैठक सुरू असताना अचानक वसंत मोरे यांची एंट्री झाली। त्यांनी शरद पवारांसह सुप्रिया सुळेंची भेट घेतली। मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात। मनसे नेते वसंत मोरेंवर बारामती लोकसभेची जबाबदारी। वसंत मोरेंकडून बारामती मतदारसंघात सातत्याने दौरे केले जात आहेत। वसंत मोरेचा प्रभाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो। वसंत मोरेंचं वास्तव्य हे बारामती लोकसभा मतदारसंघातच आहे। वसंत मोरेंनी बारामती लोकसभा मतदारसंघातील हडपसर मधून विधानसभा लढवली होती। लोकसभेसाठी शरद पवार वसंत मोरेंची मदत घेणार अशी देखील चर्चा सुरू आहे। सुप्रियाताईंच्या प्रभागातला विषय असल्यामुळे मी सुप्रियाताईंनाच पत्र देण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ते मैदानी येतं। त्याच्यावरती ज्या पद्धतीने आता प्रेशर चालू आहे महानगरपालिकेमध्ये, त्यामुळं मला ताईंच्या कानावरती हा विषय घालणं गरजेचं होतं। साहेबांनी मला या संदर्भात माझं एक पत्र ठेवून घेतलं। त्यांनी मला सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे मैदान मी जाऊन देणार नाही। मी मनसेच्या बाजूने असतो, मनसेच्या बाजूने असतात। मान्य राजसाहेब जो आदेश देतील त्या बाजूने असतात। पण पुणे इच्छुक आहे, अमित साहेब जे पुण्यामध्ये इच्छुक झाले ते मी त्याच्यावर राजकारणामध्ये कोण कोणाचा दुश्मन नसतो। आता माझं असं काय ह्या लेवलला नाही, वरच्या लेवलला लोक एकमेकांच्या सोबत असतात ना। तर मी जर माझ्या प्रभागातलं आरक्षण वाचवण्यासाठी उद्या मला जर ती संधी मिळत नाही आहे मला की देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाण्याची, त्यांच्याकडे सुद्धा जाण्याची मला संधी मिळायला मला रश्मीताईंनी लिटरली फोन केला आहे काल रात्री की उद्या आम्ही निसर्गाला आहोत, तुम्ही उद्या तुमचं जे निवेदन होतं ते उद्या निसर्गाला ताईंना देऊ शकता। पण माझं भाग्य इकडे पवार साहेबच भेटले। दरम्यान शरद पवार आणि वसंत मोरे यांच्या भेटीला आणखी राजकीय संदर्भ असल्याचं बोललं जात आहे। पुणे लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी मनसे नेते वसंत मोरेंनी तयारी सुरू केली आहे। तर दुसरीकडे मनसेकडून साईनाथ बाबर हे देखील इच्छुक आहेत। मात्र राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी पुणे लोकसभेबाबत साईनाथ बाबरांच्या नावाचे संकेत दिले होते। त्यामुळे वसंत मोरे मनसेत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। आरती, साईनाथ, बाबू इथे खूप आपले उमेदवार आहेत की जे चांगले तुमच्यासाठी कामं करतात। त्यांना नक्की मला वरच्या घरात बघायचंय, महानगरपालिकेत बघायचंय, आमदारकीला बघायचंय। दिल्लीला पाठवलं तर दुधात साखर पडेल। तुम्हाला सगळ्यांना परत मी येईन निवडणुकीच्या वेळेला। आता मार्च एप्रिल पासून निवडणुका चालू होतील, ऑक्टोबरमध्ये आमदारकी असेल आणि माझ्या पुढच्या वर्षी महापालिका लागतील। पण तरी सुद्धा आमची कामं थांबत नाहीत। बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उतरवून अजितदादा मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत। याच अनुषंगाने शरद पवार देखील अजित पवार यांना प्रत्युत्तर देण्यास सज्ज झालेत। त्यामुळे पवार वसंत मोरेंमध्ये काही बेरजेचं राजकारण सुरू आहे का असा देखील प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय। भाजपला जे पाहिजे होतं भाजपली केलेलं आहे। अजितदादांचा वापर हा भाजपली केलेला आहे। आता पवार विरुद्ध पवार केल्यामुळे भाजपला जास्त फायदा होतोय। त्यामुळे लोकसभा बारामती लोकसभेच्या बाबतीत बोलायचं झालं तरी जो कुठला निकाल लागेल त्याच्यामध्ये भाजपला जे पाहिजे ते ऑलरेडी झालेलं आहे। पवार विरुद्ध पवार हे झालेलं आहे। पण शेवटी त्यांनी कितीही प्रयत्न चाणक्यशाहीचा केला तरी सामान्य लोक नक्कीच निकाल हा पुरोगामी विचाराच्या आणि आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने देतील असा विश्वास आम्हाला वाटतो। अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवारांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। अशा परिस्थितीत प्रत्येक मतदारसंघातील मतांवर पवारांची भिस्त राहणार आहे। तर दुसरीकडे मनसे नेते वसंत मोरेंवर बारामती लोकसभेची जबाबदारी आहे। त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील मनसे कार्यकर्त्यांची साथ मिळावी म्हणूनही आजची भेट असावी अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात आहे। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे।